मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे काल जरांगे पाटलांनी उपोषणाचं खंजीर हत्यार उपसलं होतं आणि दिवसभर ते उन्हामध्ये थांबले आणि रात्री असं अचानक काय झालं आणि रात्रीच्या 1:30 वाजता त्यांनी उपोषण मागं घेतलं. रात्रीचा कडकडाट अंधार, धुंद धुंद अंधारामध्ये त्याने ते उपोषण सोडलं. विखे पाटील, लाड नावाचे जे आमदार ते हे सगळे रात्री 1:30 वाजता गेले आणि त्यांना एक लिंबू सरबत देऊन उपोषण सोडलेलं आहे. पण मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जर मांडला तर त्यांना खरंच ह्या उपोषणातून नेमकं काय काय फायदा भेटला. फक्त मंजूर केलं जाईल, आम्ही त्या गोष्टी करतोय एवढी आश्वासनं देऊन उपोषण मागे घेतलेलं आहे मनोज जरांगेंनी. यांची प्रतिक्रिया काय आहे बघा. त्यांचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये दिसतोय. तो काय बोलायचं म्हणजे उपोषण करा, उन्हामध्ये करताय, सावलीमध्ये करताय, विषय नाही, पण तो शेवटपर्यंत पोचवण्याचं काम त्यांचं होतं. शेवटी तळागाळापर्यंत जायला पाहिजे होतं. आश्वासनं यावेळी सुद्धा भरपूर वेळे त्यांनी अशीच आश्वासनं दिलेली आहेत की आम्ही हे करतो ते करतो. वाशीला आल्यानंतर, मुंबईमध्ये ठाम मांडून बसल्यानंतर सुद्धा सरकारनं फक्त आश्वासनं दिली, ती पूर्तता आली नव्हती. त्यामुळं जरा संभ्रम निर्माण होतोय प्रत्येक मराठा समाजातल्या व्यक्तीला, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय हे फक्त आश्वासनं नको तर ठोस त्याच्यावरती कायदा तयार झाला पाहिजे. तुमचं काय मत आहे नेमकं सांगा.